नमस्कार। आज जिल्ह्यातील नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी अखेर मतदान झाले, परंतु दरवेळी निवडणुकीत जो पैशांचा घोडेबाजार चालतो तो आत्ताही चालला आणि राजुऱ्याचे प्रकरण व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडुरंग चिल्लावार हे निवडणुकीत 500 रुपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याबाबत निवडणूक विभागाकडे काँग्रेस नेते सूरज ठाकरे यांनी तक्रार केली आहे। त्याचप्रमाणे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील राजुऱ्याच्या प्रकरणावर रोष व्यक्त केलाय। पाहूया राजुऱ्यातील भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या पैसे वाटण्याच्या प्रकारावर खासदार धानोरकर यांची प्रतिक्रिया। काल आपण बघितलं असेल की सुरुवातीला जी सभा होती त्या सभेत देखील मी सांगितलं की किमान भाजपाचे लोक हे 5-5 हजार मतदानाप्रमाणे राजुऱ्यात तो कारभार करेल आणि जो अडाणी म्हणून भाजपाचा उमेदवार त्या ठिकाणी आहे प्रभाग 4 मध्ये काल आपण बघितलं असेल की अत्यंत चुकीचा असा प्रकार झाला। प्रभाग 4 मध्ये अमोल चिल्लावार म्हणून जे उमेदवार होते त्याचे वडील हे स्वतः 500 रुपये मतदारांना नोटा वाटताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि खऱ्या अर्थानं देशाची लोकशाही बळकट करण्याची बाजू आपण दुसऱ्या बाजूने बोलतो आणि दुसऱ्या बाजूने जर का लोकशाहीचा हिरमोड अशा पद्धतीने जर का एखाद्या लोकप्रतिनिधीचे वडील जबाबदार प्रतिनिधी त्या ठिकाणी जर का करत असेल तर खरंच हा लोकशाहीवरती एक कलंक आपल्याला मानायला हरकत नाही। तर एकंदरीत या लोकशाहीची क्रूर थट्टा करणाऱ्या या व्हिडिओवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।